सगळे लक्षण येतात की नाही. तसं आत्मा म्हटलं की नाही आत्मस्वरूपाचं काय सगळे लक्षण आपल्याला लक्षात आली पाहिजे, म्हणजे पूर्ण समजायला समजायचं. मग नंतर आता आत्मस्वरूप स्वतःच असल्यामुळे मग स्वतः होऊन राहायचं किंवा त्या स्थितीमध्ये राहायचं. पण दुसरे होऊन राहत असं नेहमी मीपणा धरून मी माझे जसे मग नेहमी राहत ते सवय पडलेली आहे आणि तीच मी असं वाटू लागलाय. पण खरं पाहता मी असा एक वस्तू नाही. कोण आहे तो म्हणजे मी आहे. कुठे आहे वाक्य मी म्हणजे काय, म्हणजे काही दृढ कल्पना आहे. मी म्हणजे एक वस्तू नाही. मी तुम्हाला विचारतो, मी म्हणजे काहीतरी एक आता एक वस्तू आहे, जिनिस आहे काय आता म्हणजे एक रूप तरी आहे काय. मी ना शेकडो तरी तुम्ही मी म्हणता रान म्हणता म्हणता श्रीमंत म्हणता म्हणजे मीला एक रूप नाही, अनेक पुष्कळ रूपे. म्हणजे खरोखर मी म्हणजे तुमची धडकल्पना आहे एक. तेच खरं वाटलेलं आहे. रोमा गणेशाप्रमाणे नसताना मध्येच बसलेला आहे मी. स्वरूपाला बाजू काढलेला आहे आणि ते आपल्या प्रदर्शनामध्ये येऊन बसलेलं आहे मी. मग त्याला प्रदर्शित करायचं आहे आणि परत आत्मस्वरूपाला आत्मराजाला ते आपल्या सेवांवर बसवायचं आहे. म्हणजे आत्मसेवात बसलं म्हणजे ते अनुसंधान करणे, नेहमी त्या अनुसंधानात त्या आनंदात नेहमी राहणे. मी आनंदरूप हा आत्मा म्हणजे आनंद, दुसरं काही नाही. सच्चिदानंद हेच आत्मस्वरूप आहे म्हणून सांगतो की नाही. सत्याचा आनंदच खरं. हे दोन त्याचे हे विशेष नाहीत. सत म्हणजे नेहमी राहणारा सत्य सतत राहणारा जे आहे सच्चित अनुभवरूप आनंद आहे. नेहमी राहणारा अनुभवरूप आनंदच खरं. आत्मा म्हणजे आनंद, दुसरं काय नाही. काय तुम्ही काय म्हणता आत्मा म्हणजे काय तत्वदायक असेल हो असंच काम असेल आमचे आम्ही करतो हे फार आहेत तसं काही नाही. आनंदरूप होऊन राहणार अनुसंधान करणे तसे आम्ही काही सांगत नाही. नेहमी आनंदरूप होऊन राहा, आनंदाने राहा. त्यामुळे काही हे निरीक्षण आहे, काय नाही. निरीक्षण स्वरूप कसं ब्रह्मची सत्य आपण जग जीव मिथ्या संपूर्ण चुके सर्वदा अनुसंधान स्मरण. सत्य आहे, वरदान स्वरूप आहे, आनंद समाधान परम समाधानात अखंड राहायचं हे अनुसंधान पुष्कळ वेळ करायचं. त्यामुळे आहे तुमचं काही वेळ, पण नंतर पुष्कळ वेळ बाकीच्या वेळेला या स्थितीत राहा करा. स्मरण जेथून उद्भवते पुन्हा जेथे लया जाते निश्चय आपण तेची ते अखंडता. मी आहोत हो. आता हे अभ्यास करणे बी साधकच आहे आणि अभ्यास गरज नसताना पण नेहमी आहोत की दृढ निश्चय झाला तर आपला निश्चयात आता आहे मी अमका आहे म्हणून हा निश्चय प्रत्येकाला आहे. नावाचा गावाचा अमका म्हणून मी कोणते आहे असं इतकं दृढ निश्चय आहे की नाही. झोपले असताना सुद्धा ते विसरत नाही, स्वप्नात विसरत नाही, झोपेत विसरत नाही, जाईपर्यंत नाहीत नाही. सगळ्या वेळेला जो तसं त्याप्रमाणे ज्याचा आत्मनिश्चय झाला मग तो सिद्ध झाला. परत विचार करावा लागत नाही. आहे परत करायचं कारण काय म्हणतो संशय असेल तर विचार करायला हरकत नाही. वृत्ती आहे, काय अहंकार आहे, ममकार आहे, ते आसक्ती आहे, ते दुःखदायी वाटतंय. मग त्याने निर्देश केले पाहिजे. ते काहीच नाही, मी ते आहेच आहे अगदी स्वयंभू. मग अशा तऱ्हेने निश्चय होणे साक्षात्कार. साक्षात्काराचा स्मरता न स्मरता न स्मरता आपण आठवण केलं पाहिजे असं काही नको. आठवण न करता आपण आहोत आहो, नेहमी आहो ते आहात असं आठवण न करता आपण ब्रह्म निश्चयात्मक साक्षात्काराचे कौतुक येरी. साक्षात्कार काय अवघड आहे, काय करते, काय त्रास आहे. म्हणजे यथार्थ न समजलं अवघड वाटलेलं आहे. यथार्थ समजलं म्हणजे आहे तरी परम सुगम म्हटलेलं तरी जनात झाला दुर्गम काय जायचं चुकलीवरून समागम नाही. टोपे तोडून सांगणारे नाही, अवघड करून ते अशक्य गोष्ट त्या विषयामध्ये पण झालं नाही. त्या तुम्हाला काय होतं म्हणून असं तरी नाही सगळे अवघड करून सांगणारे त्या ऐकून आमचे झाले आम्हाला शक्यच नाही. पण ते त्या रामदास इकडे हंसराज स्वामी केलेलं आहे, एवढा करून दाखलेलं आहे.
म्हणजे वेदांत म्हणजे कोणता विषय, कोणता विषय काय, त्यात प्राप्तव्य काय आहे, साधन काय, हे सगळे पुंडलिक वरदे हरे पार्वती स्वाहा राजा राजा सतुनाथ भाऊसाहेब महाराज की जय राजा राजा सतुनाथ सिद्धरामय्या महाराज की जय राजा राजा सतुनाथ महाराज की जय गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं सर्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदेशातीतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि श्री गुरुचरण कृपाते पुण्यपाते धारे त्रिभुवन समतीर्थे ज्ञानगंगे धारे रामधारे निशिदिने गुणाया उन्मने धूमहारे श्री राम श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः श्रीमत् शंकराचार्य विरचित सदाचार वाचण्यास प्रारंभ करतो महाराज श्लोक 17 वेदान्तैश्रवणं कुर्यात् मननं चोपपत्तिभिः योगेनाभ्यसनं नित्यं ततो दर्शनमात्मनः एवं विषय प्रयोजन संबंध अधिकारी पूर्ण हे चतुष्टय अनुबंधन जेथे तो वेदांत अथवा सहा चिन्हे आणिक बोलिजे ताती ऐक तयातीच वेदांत एक म्हणावे ऐसे उपक्रम उपसंहार तिची फलश्रुती साचार दृष्टांत आणि प्रकार अभ्यासाचा सहावी मध्य प्रतीची येची देही मोक्ष प्राप्ती ऐसी चिन्हे आढळती तोची वेदांत एवं विषय प्रयोजन संबंध अधिकारी पूर्ण हे चतुष्टय अनुबंधन जेथे तो वेदांत एवं विषय प्रयोजन चार सीमा सीमा म्हणतात. कोणत्याही विषयाला कोणत्याही ग्रंथाला अगोदर या चार गोष्टी जाणाव्या लागतात. म्हणजे विषय कोणता, काय प्रतिपादन केलेलं आहे हे कळल्यावर मग ते आपण आपल्याला ते ग्राह्य आहे की नको हे आपल्याला सहज ठरवतो. आपण काय करतो, पुस्तक कुठे गेलो पुस्तकाला पुस्तकाची नावं बघतो, त्या नावावरून हा विषय आपण पाहिजे असलेला विषय नाही. म्हणजे विषय काय हे कळला पाहिजे. म्हणजे याचा विषय काय आहे आपला, आपण वेदांत अभ्यास करतो, ज्ञान मार्ग त्याचा विषय काय, मुख्य विषय काय बोलता आहे आपण कळलं पाहिजे. काय सांगितलं ब्रह्मात नाही की ज्ञान जीवो ब्रह्मयो ना अपरा जीव ब्रह्मा जीवाचा अर्थ इकडे प्रत्येक जण अध्यात्म काय आहे तुला उद्देश नाही डायरेक्ट बोलतो इनडायरेक्ट बोलत नाही. असं झालं त्यांनी असं केलं माझे असे होते असं राहावं तू राहा असं सांगायचं असं राहावं की नाही. तसं म्हणजे जीव ब्रह्म म्हणा अपरा हा दुसरा कोणी नाही. जीव म्हणजे ब्रह्मच आहे. जीव म्हणजे कोण म्हणजे तूच ब्रह्म आहेस, तू आत्मा आहेस. हे हा मुख्य विषय आहे ब्रह्मसत्य. त्या जीवो ब्रह्म म्हणा अपरा हा तेन वेदं शास्त्रम इथे वेदांत मास आपला विषय कोणता म्हणजे जीव ब्रह्मेचे ज्ञान किंवा तूच ब्रह्म आहेस. यथार्थपणे हे ज्या ग्रंथात निरूपण केले असते की नाही तो वेदांत ग्रंथ. आता शास्त्र म्हणजे कोणतं शास्त्र घ्यायचं, पुष्कळ शास्त्र आहेत की नाही. म्हणजे ज्या शास्त्रामध्ये अनुभवाला अनुलक्षण सांगितलेलं आहे तो अनुभव शास्त्र आपण मान्य करायचं. गुरु पुष्कळ आहेत की नाही. मग कोणत्या गुरुच्या आम्ही ऐकावं. ते जर म्हणतो मी मला सांगतो तेच कराय मला सांगतो तेच कराय म्हणजे आपल्या अनुभवाला पटेल अशा रीतीने जो सांगतो तो अनुभव ज्ञान जो सांगतो तो त्या गुरुचे आपण ऐका. तो खरा गुरु. शास्त्र खरा शास्त्र म्हणजे ज्या शास्त्रामध्ये ग्रंथामध्ये
हे अनुभव विषयी ते प्रतिपादन केलेलं आहे, अनुभव सांगितलेलं आहे. ते शास्त्र आहे, अनुभवशास्त्र आहे, तो पराशास्त्र. आणि खरा गुरु म्हणजे तो अनुभव सांगतो, अनुभवी आहे, अनुभव प्रतिपादन करतो, अनुभव करून देतो, अनुभव प्राधान्य देतो, तो खरा गुरु म्हणतो. मग तिसरा 3 प्रमाण. एक प्रमाण शास्त्र प्रमाण, दुसरं प्रमाण गुरु प्रमाण, तिसरं प्रमाण म्हणजे स्वतः प्रमाण, अनुभव प्रमाण. स्वतःचा अनुभव घ्यायला पाहिजे. त्याप्रमाणे शास्त्रात सांगितलेले अनुभव आहे, ते गुरुने स्वतः अनुभव घेऊन मग तो त्याचा उपदेश करतात आणि तो तुमच्या अनुभवाला पटायला पाहिजे. तो अनुभव म्हणजे अशा इथनीही म्हणजे अनुभव प्रामाण्यवरून आहे. वेदांताला प्रामुख्यता काय आहे? अनुभवावर आधारलेला आहे. बाकी अनुभवाला काय हेच नाही, देत नाही. प्रमाण 3 प्रमाण, प्रत्यक्ष, अनुमान, आगम, हे 3 प्रमाण आहेत म्हणतात बहुतेक अद्वैत शास्त्रामध्ये वगैरे. प्रत्यक्ष, अनुमान, आगम हे 3 प्रमाण. आगम म्हणजे शास्त्र म्हणजे पुराण वगैरे. तर कोणतं पुराण आपण ते मान्य करतोय? विष्णू पुराण आहेत, शिवपुराण आहेत, पुष्कर पुराण आहेत, म्हणजे आपण मानतो ते पुराण. बाकी सर्व ते म्हणतात प्रमाण आहेत. हे कशावरून? त्याला काय आधार काय? म्हणजे अनुभवावर अधिष्ठात असलेले हे वेदांतच आहे, म्हणून ह्याला महत्व आहे. मग त्याचा अनुभव तुम्ही घेऊ शकता. बाकीचे सांगतात त्याचा अनुभव तुम्हाला येणे शक्य नाही, ते पुढे होणार म्हणून सांगतात. तुम्हाला मोक्ष होईल, तुम्ही अमक्या लोकी जाणार, तुम्हाला असं तुम्ही येते तुम्हाला. म्हणजे आता नाही, आता काय सांगता येणार नाही. म्हणजे कशावरून? त्याला आधार काय? त्याला काय आधार नाही. त्याच्याजवळ काही सांगाय काय एक सुद्धा आधार नाही, काही आधार नाही, पण तरी सांगतात शास्त्रात दिलेलं आहे असं म्हणतात. पण शास्त्रात ज्याने लिहिलं नाही, हे कोणी व्यक्तीने लिहिले की नाही, काय आपोआप निर्माण झाले. त्या व्यक्तीने तरी जाऊन येऊन बघून येऊन लिहिलं काय? नाही हो, कोणी कल्पना दिली आहे, म्हणजे कालमग झालं की नाही. जे अनुभवाला जे पटत नाही ते काय खरं नाही. त्याच्यामुळे आम्ही प्रमाण आपलं सांग म्हटलेलं आहे काय अनुभव ज्ञान आणि नुसतं जैसे सिंहापुढे आले श्वान होते तसं उदाहरण दिलेलं आहे. अनुमान आणि अनुभव प्रतीत आणि अनुमान हे ज्ञान, अनुभव ज्ञान आणि अनुमान ज्ञान म्हणजे संशयात्मक आहे. ते त्याला त्याची प्रचिती किंवा अनुभव काही दाखवता येत नाही, त्याला आपण महत्व देऊ नये. या वेदांतशास्त्रामध्ये अनुभव ज्ञान सांगितलेलं आहे. अनुभव ज्ञान म्हणजे स्वतःचा अनुभवाला पटेल असा व्यापक अनुभव आहे. अमक्या हा अनुभव कसा आहे, एका व्यक्तीला एक अनुभव, दुसऱ्या व्यक्तीचा अनुभव तसाच नाही. सगळे प्राणी मात्र, मनुष्य मात्र, सगळ्यांनाही लागू असलेला त्यात तिथं असलेला अनुभव जो आहे, तर व्यापक अनुभव त्यावर ते अवलंबून त्या प्रमाणावर निश्चित आहे. म्हणून ह्याला प्राधान्य कोणी हा अनुभव घेऊ शकेल. या देशातला, दुसऱ्या देशातला, कुठल्याही कोणी जातीचा संबंध नाही, दोघांचा संबंध नाही, वय संबंध नाही, स्त्री पुरुष काही, प्रत्येकामध्ये स्थित आहे. प्रत्येकाला लागू आहे की नाही? मग प्रत्येकाचा धर्म म्हणायला काय हरकत आहे? प्रत्येकात आहे, प्रत्येकाला लागू आहे, प्रत्येकाला तुम्हाला ते आनंदी मिळवून देतो. त्या अर्थी प्रत्येकाचा धर्म विश्वधर्म म्हणायला काय हरकत नाही. समजलं की नाही? असा अनुभव इथे यामुळे आहे. हा विषय झाला वेदांताचा विषय. आणि प्रयोजन, प्रयोजन काय म्हणजे फल काय? फलावरून आम्ही योग्यता ठरवत असतो. मोठे किंवा आणखी लहान मोठे म्हणजे हो हा मोठा माणूस आहे, त्याला 5,000 पगार आहे म्हणतो मोठा. एक 100 पगार आहे, फार उच्च, हो की नाही? जास्त पगार तिकडे तर तो मोठा मोठा, हो की नाही? तसं वेदांतामध्ये सगळ्यापेक्षा प्रत्यक्ष आणि सर्वश्रेष्ठ फल आहे म्हणतात. आता जगामध्ये किंवा ह्याच्यामध्ये ब्रह्म वस्तूशिवाय वस्तूपेक्षा दुसरे कोणते श्रेष्ठ वस्तू असेल काय? असं ते सर्वश्रेष्ठ परिपूर्ण परब्रह्मच तुम्हाला करतात ज्या अर्थी, अत्यंत अत्यंत फळ तुम्हाला मिळवून देत आहे वेदांत. म्हणून फळ म्हणजे प्रयोजन फार मोठं फळ. त्याला याने म्हटलेलं आहे काय, ते पद आहे म्हणजे विष्णू पदम, तद विष्णू परमम पदम. यद्गत्वा नैवर्तन्ते तद्धाम परमम सांगितले. त्या धामाला, त्या विष्णूच्या परमपदाला, परिपूर्ण ब्रह्मत्वाला पोचवणारं हे ज्ञान आहे. म्हणजे फळ फार मोठं अत्यंत श्रेष्ठ फळ आहे. प्रयोजन दोन विषय आणि अधिकारी कोण, त्यामुळे कोणाला हे साध्य होईल? अधिकारी म्हणजे याचा अर्थ आम्हाला काय साध्य होत नाही, आम्ही प्रसंगात राहणार, आम्हाला साध्य नाही असं तो पुष्कळ लोक म्हणतात. तसं नाही.
प्रपंच सांगता संसार त्याग न करता याची विचाराची सार्थकता विचारायची होई म्हणते काय तुम्हाला प्रपंच त्याग करायला नको हे सोडायला नको येथे सार्थकता विचारायची होई समजा नीट यथार्थतेने योग्य रीतीने गुरुमुखाने आणि योग्य ते श्रवण करून मनन करून म्हणजे समजा म्हणजे इतकंच म्हणजे ज्ञान म्हणजे काय समजणे हे की समजणे फार कठीण काम आहे का समजण्याला काय अधिकार पाहिजे सांगा समजायला काय अधिकार पाहिजे म्हणजे बुद्धी पाहिजे समजण्याची इच्छा पाहिजे हे पाहिजे मुख्य तेव्हा हे लोकांना फार समजण्याची इच्छाच नाही ते म्हणतात आम्हाला करायला सांगा विचार करायला सांगा पुष्कळ हिंदून यायला सांगा तीर्थयात्रा करायला सांगा आम्ही थोडं फिरून येतो पैसे खर्च करायला सांगा जप करायला सांगतो पण विचारला ते पितात हे मुख्य हो की नाही विचारला लोकांची प्रवृत्ती नाही पण तो ज्यांना विचार करण्याची प्रवृत्ती आहे क्षमता आहे तीव्र इच्छा आहे तो अधिकारी आणि आता असं आहे दुसरे काही लक्षण पाहिजे असं नाही विवेक याला म्हणतात विचार करण्याची विवेक पाहिजे वैराग्य पाहिजे सत्य जग आहे ते जाणून घेण्याची इच्छा आणि असत्यचं ओळखून ते साडण्याची त्याची काय प्रवृत्ती पाहिजे जे खोटं आहे दुःखदायक आहे ते जाणून ते सोडण्याची प्रवृत्ती त्याला पाहिजे त्याला जर चिकट बसणे आसक्ती हे नसावी कमी असावी मी असं म्हणतो वैराग्याचा अर्थ मी परिपूर्ण वैराग्याचं घेऊ नये सामान्य वैराग्य असलं तरी बस बाबा हे खोटं आहे हे काय त्याच्याने काय खरं सुख आम्ही मिळत नाही खरं सुख करता काहीतरी आम्ही प्रयत्न केला पाहिजे केला पाहिजे असे तरी विचार तुम्ही असले की नाही तुम्ही आम्हाला पाहिजे असले ती अधिकाराला म्हणजे योग्यतेला ते इतकं वैराग्य पाहिजे वैराग्य आहे असं म्हणतो हे विचार क्षमता वैराग्य आणि शमदमादी शम म्हणजे शांती दम म्हणजे निग्रह म्हणजे श्रद्धा समाधान श्रद्धा पाहिजे श्रद्धेशिवाय काही कोणते काम होत नाही श्रद्धा आणला पाहिजे ज्ञान तर म्हटलेलंच आहे श्रद्धा हे पाहिजे श्रद्धेशिवाय मी व्यवहार करतो श्रद्धेवर करतो प्रत्येक व्यवहार श्रद्धेशिवाय होत नाही व्यापार करतो तर व्यापाऱ्यावर श्रद्धा ठेवून आपण हे घेतो बिझनेस खरेदी करतो कुठे शाळेत जातो तो सगळं श्रद्धेशिवाय काय हे होत नाही आम्ही घरी प्रपंच करतो श्रद्धे एक म्हणजे एकच सारा हे श्रद्धा पाहिजे समाधान पाहिजे म्हणजे हे 6 गुण पाहिजे मोक्ष तीव्र इच्छा पाहिजे हे अधिकारी श्रद्धा अधिकारी म्हणजे पात्रता अधिकारी म्हणजे आता अधिकार शब्दाचा रूढ अर्थ दिलेला आहे अधिकारी म्हणजे तो अधिकार गाजवणारा अधिकारी असं नाही अधिकारी म्हणजे पात्रता योग्यता याला कोणाला हे ज्ञान होईल साध्य होईल म्हणजे अशा अधिकाऱ्या होईल कोणता विवेकाशंका असं एकंदरीत हे 4 संबंध म्हटले ते निश्चित आहे आणि शास्त्र आहे आपण ते त्यातला विषय आपण कार्य जो असतो त्याचं ग्रहण करायचा मग कसं ग्रहण करायचं म्हणजे गुरुमुखाने कसं ग्रहण केलं पाहिजे वगैरे वगैरे ते निश्चित आहेत संबंध आहेत तसं म्हटलं हे 4 अनुबंध म्हणून त्याच्यामध्ये काय की विशेष म्हणजे मी समजलं पाहिजे म्हणजे ह्याच्या आपण जे ज्ञान संपादन करतो त्यापासून फार अत्यंत श्रेष्ठ फळ आहे जगातल्या फळापेक्षा पुष्कळपटीने श्रेष्ठ असं म्हणा तर तुम्ही आम्ही जगामध्ये विषय आहेत विषयापासून सुख आहे आणि त्या सुख मिळवण्याकरता म्हणून पुष्कळ प्रयत्न करीतच राहतोच आणि जास्त प्रयत्न रात्री जास्त प्रयत्न केल्याने सुख जास्त मिळते असं मला वाटतंय पण त्रैरासिकात 2 प्रकार असतात एक व्यस्त आणि एक सम हे व्यस्त काही सीमेपर्यंत ते सम प्रमाणात वाढत जातं पैसे हे नाही कपडे नाही लागते नाही हे जेवायला नाही मग आपण मिळवेळ हे सम प्रमाणात होतात मग सगळे आहे आणखी आपण हे करतो हाव धरून मोठे प्रमाण असतो जास्त तुम्ही हे करता तर सुख कमी होतात होत की नाही बघा आता एक श्रीमंत आहे समजा लक्षात आहे आणि परत 10 लाख मिळवा म्हणतो पडतो मग आता 1 लाखात 10 लाख करायला त्याला मानसिक किती हे करावं स्वतः विचार करावा लागेल त्याला आणि शरीराने कष्ट थोडं पण पडतील नाही चिंता पडते दुसऱ्याकडे पण ते मानसिकतेने किती चिंता म्हणा विचार म्हणा आणि हे ते पुष्कळ सोसावं लागणार नाही मानसिक दुःख त्या होणार मग त्या दुःखाच्या तुलनेने तर शारीरिक सुख जास्त काय म्हणतं सांगा त्या काहीतरी जास्त म्हणतं काय लक्षाधीश आहे तो 10 लाख ते होणार तो प्रयत्न करतो पण ते त्या
दैहिक सुखाच्या मानाने त्या दृष्टीने त्याला आणखी काय जास्त मिळतं काय इतकी तिथे मिळत नाही. त्याच वाड्यात राहतो, त्याच बांगलीत राहतो, तेच तेच खातो, तर तेच कपडे असतो. म्हणजे दही काही त्याला लाभ झाला नाही म्हणजे व्यस्त झाला की नाही. जास्त दुःख मात्र वाढले पुष्कळ. वेळ नाही, जेवायला वेळ नाही, झोपेला वेळ नाही, तर की नाही कुठे जाता येत नाही, कुठे जेवणाला नाही वेळ नाही, जेवणाला वेळ नाही, तर कुठे वेळ नाही. प्रत्येकाला वेळ पाहिजे हो की नाही. आता वेळच सगळे ते खाऊन टाकले आहेत सगळे हाताची उद्योगधंदे आहेत. वेळेशिवाय आपल्याला काही करता येत नाही. हे काय परमार्थाला वेळ पाहिजे, साधनाला वेळ पाहिजे, श्रवणाला प्रत्येकाला वेळ पाहिजे की नको. मग ते वेळच मिळत येत नाही आमचे उद्योग म्हणजे तसं पुष्कळ तरी उपाधी वाढवले आणि वेळेचा अभाव झाला. वेळेचा अभाव म्हणजे सगळ्याचा अभाव. व तो कोट्याशाही तो ते महाबळेश्वर जाऊन एक 4 दिवसात नाही म्हणतो शक्य नाही. एक घडी सुद्धा दुकान सोडून जाता येत नाही. ते सांगितलं पाहिजे सगळं. म्हणजे स्वतःला सुखाच्या दृष्टीने जास्त वाढवणे म्हणजे व्यस्त प्रमाणात मी मागे सांगितलं याचा अर्थ त्याकरता हा किंवा व्यास लोभ मोह याच्यामध्ये काय सुख काय मिळत नाही. आणि सुख म्हणजे काय आहे आता खातो म्हणजे किती खाण्याचं सुख आहे ते एक सगळे एक शरीरावर अवलंबून आहे. शरीर सगळी परिमित ह्याचे शक्तीचं असल्यामुळे सुखही परिमितच आहे. एक माणूस किती पैसे असो हे असो पण स्वतः सुखाच्या दृष्टीने खाण्याच्या दृष्टीने वगैरे त्याचे प्रकृतीला जे जिकडे हे होईल तिकडेच खाणार आणि जास्त खायचं मोठा आहे सगळं. मग काय करणार म्हणजे एक सांगण्यात येतो काय म्हणजे याच्यापासून आम्हाला काहीतरी विशेष मिळेल. आजा जो भ्रम आहे तो खोटा आहे. खरं सुख त्याच्यात नाही मिळत नाही. त्या सुख म्हणणारी वस्तू कुठे राहते बरं सांगा. कुठे बाहेर आहे झाडावर वगैरे आत तुझ्या हात राहील की नाही. मग आतले प्रयत्न सुख मिळेल काय बाहेरचे प्रयत्न मिळेल. घर बांधलं सुख करतो ते घर आपल्याकडे राहील आणि पैसे बँकेत राहते आणि केवळ ते मुलाला वगैरे ते घर होईल इतकं त्याचा फरक परिणाम. सुख कसं होणार ते इमारत तुमच्यात येऊन तुमच्या हात जाऊन हे सुख देईल काय म्हणजे सुख आहे अंतर्गत आहे. मग आपला हात ज्ञान अनुभव आपण मिळवलं तरच आपला सुख मिळणार. ही साधी गोष्ट लोकांना समजत नाही. कधीच कधीच राहायचं की मी सांगण्यात येतो काय म्हणजे वेदांतापासून मोठा आपल्याला लाभ आहे. म्हणजे परमपदच किंवा पराशांती मुक्ती मोक्ष मिळतो. रोकडा ब्रह्मसाक्षात्कार म्हटलेला आहे. अथवा सहा चिन्हे आणि सडलिंगे म्हणतात. त्याचा एक दुसरा प्रकार सांगतात. 4 आहे त्याच्याबरोबर 6 सांगितले. तेव्हा 6 चिन्हे आणि बोली घेता ते ऐक तयासीच वेदांत एक म्हणावे ऐसे उपक्रम उपसंहार तिजी फळश्रुती साचार वृत्तांत आणि प्रकार अभ्यासाचा. आता ग्रंथात विषय काय आहे त्याचे उपरियाला त्याचे समजायला हे 6 लिंगे म्हणजे चिन्हे आहेत. उपक्रम उपसंहार म्हणजे उपक्रम सुरुवातीला काय सांगितलं ह्या ग्रंथात असं सांगितलं आहे म्हणून अगोदर सांगितलं असं उपक्रम उपसंहार असं सांगितलं आम्ही ह्या ग्रंथाचं उपक्रम उपसंहार. मग अभ्यास पुन्हा जे गोष्ट सांगितले ते मुख्य सांगितलं म्हणून समजायचं. मग अर्थवाद म्हणून किंवा दृष्टांत म्हणतात म्हणजे ते सिद्ध करण्याकरता काही दुसरे ते काही ते कथा म्हणा काहीतरी सांगितलं आधार वगैरे असतात. मग अपूर्वता एक त्यात हे आहे लक्षात. हे पूर्वी त्या ग्रंथ लिहिणार आहे हे बघितलं पाहिजे. असे ग्रंथ कोणी पूर्वी लिहिले असतात मग नाही नको ते हे अपूर्वता पाहिजे. असं 6 चिन्हे आहेत. हे 4 चिन्हे हे मुख्यत्वे समुद्र कसं आहे. 6 म्हणजे विशेष अभ्यास करणाऱ्याला सिद्ध करणाऱ्याला ते पाहिजे. 6वी मध्य प्रतीती येची देही मोक्ष प्राप्ती ऐसी चिन्हे आढळते तोची वेदांत. येची देही मोक्ष प्राप्ती म्हणून जीवन मुक्ती केवळ वेदांताचं सांगितलेलं आहे. बाकीचे कशाला सांगितलं. कोणते दुसरे पंथ धर्म वगैरे आहेत इकडे मुक्ती म्हणजे मेल्यावरच होणारे मुक्त सांगणार. जिवंत असताना मुक्त जीवन मुक्ती वेदांतच सांगतात. म्हणजे खरी मुक्ती म्हणजे याची देही याच डोळा पहा मुक्तीचा सोहळा म्हणतात. ते आता तो रोख अनुभव आहे.
त्याकरता हे फार श्रेष्ठ आहे. आता हे आपला आपण जो मार्ग धरलेला आहे तो इतका श्रेष्ठ मार्ग आहे. हे इतकं फळ ते अत्यंत श्रेष्ठ हे अत्यंतिक फळ आहे. हे जाणून मग त्याचं महत्व तुम्ही घ्यायला पाहिजे. येर शास्त्रे सांडावी घटपटादी उठा ठेवी वेदांत श्रवणीत असावी आवडी बहु. वीरशास्त्रे सांडावी पुराणे वगैरे हे ते करतात ना, काहीतरी करून कधी सुटतात लोक. आहे म्हणजे काय करावं कशासाठी करावं याचा विचार करून करीत ते. कोणी सांगितलं की नाही पारायण करा, पारायण करा, चरित्र पारायण कर, पारायण करा. आता 7 दिवसात संपते सांगते. पारायणाला पुष्कळ लोक महत्व देतात, पण विचारांती पारायणाला काहीतरी खाडी इतकं महत्व काय विचारा हे करा. म्हणजे गुरुतीचं पारायण करतात संसांचा. कोणी म्हणतात 7 दिवसात आम्ही करतो, काहीतरी समजे रोज त्याच्या त्याचं काय करतो. तो म्हणाला नाही त्याच्यापेक्षा जास्त मी हे करणार, 3 दिवसात. मग तुम्ही बरं. आणि आम्ही एका माणसाला आम्ही बघितलेलं आहे, एका दिवसात सकाळी पहाटे बसला म्हणजे संध्याकाळी रात्री 10 वाजता पूर्ण. म्हणजे की अक्षर ते त्याच्याबद्दल जाईल का म्हणजे काय उपयोग तरी काहीतरी काही सुटायचं की नाही. इतकंच आता आसक्ती कमी करण्याकरता उपयोग होईल. अजिबात उपयोग नाही असं काय आम्ही समजून काय चांगलं करतो काही परिणाम आहेच असं, पण काय खरं मुख्य परिणाम काय नाही. म्हणजे पारायण करणे आणि नुसते काहीतरी वाचत राहणे, काहीतरी करीत राहणे, थोडं उपवास वगैरे वगैरे फीस काढणे, अनेक साधने करतात. पण त्यापासून काय त्यांना खरं समाधान मिळत नाही. समाधानासाठी जे करतील त्यांना त्यांच्या लक्षात येतं इतके हिंडून काय मिळावं बाबा, काही नाही. त्याकरता ते जाणते आहेत त्या तिकडे गेले विचारलं पाहिजे. मग असं ते मार्गाला लागतात, गुरु शोध करतात, गुरु करून घेतात. पण बाकीचे काय म्हणतात असं करीत राहतो पुढे हो न हो, मुख मिळो न मुख मिळो आमचं त्याची काय गरज नाही, करीत राहायचं हे. म्हणजे त्यांना काहीच विशेष प्राप्ती होणार नाही. त्याकरता ईरशास्त्रे संडावी म्हणतात. वेदशास्त्रे सांडावी घटपटादी उठा ठेवी वेदांत श्रवणीत असावी आवडी बहु. सत्तेकडे आमचे सत्य असत्य त्याने किती भक्त करून सांगितलं सुद्धा त्याला आम्ही त्याला महत्व घेऊ नये. त्यामध्ये श्रवणामध्ये पुराण श्रवण आहे, कीर्तन श्रवण आहे. पुराण श्रवणामध्ये मागे होऊन गेली त्याचे त्याने हे वर्तन केलं म्हणून त्याचे वर्णन मागचे वर्णन त्याच्या हाताशी काय आले म्हणती कोणी प्राप्त झाली तरी ती ना की रामदासांनी म्हटलं सोडून ते ऐकायचं आणि सोडून द्यायचं. स्वतःसाठी म्हणून ते ऐकतो, ते खरं ऐकतो. पण ते पुराण म्हणजे ते मागे त्याची महिमा वर्णन आणि कीर्तन श्रवण आहे. त्यावेळी पण तुम्ही एकाग्रता होते नाही असं नाही, पण तिने विचारायला भावना कीर्तनामध्ये आम्ही भारली गेलेलो असतो. त्याच्याने संगीत आणि अडकाचे कथा हे त्याने काय सांगतील ते खरं चला असं एकोणीसला त्याच्याने मध्यम त्याला एकाग्रता आम्हाला होईल महत्वाचं पटेल. पण खरे ऐकच आम्हाला मिळणार नाही अध्यात्म श्रवणाने. इथं जे आहे त्याला तुम्हाला कोणताही त्यात दडपण नाही, त्याच्यात हे तुम्ही मोकळे आहात. काय आम्ही जे सांगतो तुम्ही अगदी विचार करू शकता, विचाराने प्रश्न विचारू शकता, विचार करू शकता. म्हणजे अध्यात्म श्रवण आहे ते सर्वांपैकी खरं श्रेष्ठ म्हणून तेच म्हणतात. काय ऐसे वेदांत श्रवण करी गुरुमुखे सर्वदा करी. गुरुमुखे किंवा अनुभवी संतांच्या मुखे केले पाहिजे. कारण अनुभवाचं मुख्य आहे हे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये. मुख्य म्हणजे अनुभवाला आहे मुख्य. जो अनुभव जो नसेल, ते अनुभवी जो नसेल तो काहीतरी अर्थ करू शकेल. तो काय करेल, तो स्वतःला काय माहिती आहे त्याच्याप्रमाणे ही त्याचा अर्थ त्या ह्याच्याने करू लागेल. त्याकरता गुरुमुखे जे अनुभव असतील किंवा संत असतील, अनुभवी संत आहेत, त्यांच्या मुखानेच ऐकलं पाहिजे. गुरुशिवाय शक्य होत नाही हे ते तुम्हाला मान्यच आहे. सामान्य विद्या सुद्धा गुरुशिवाय आम्हाला प्राप्त होत नाही. पुस्तकं आहेत की नाही, मग शाळा कोण बंद करता काय, पुस्तकी लिहित बसा होय का नाही. नुसतं नाही आणखी परत आणखी शिकवणी ठेवायला म्हणजे आणखी दुसरं सांगणार पाहिजे होय की नाही. म्हणजे समजावून दिल्याशिवाय समजावून सांगणारा. मग एक जण म्हणाला काय असं तुम्ही म्हणता आम्ही बुद्धिमान आहो, काय आहे ते मी जाणू शकतो, मग पुस्तक काम होऊ शकेल. पुस्तक हे जड आहे. तू त्याचा काय अर्थ करून घेतोस, काय समजतोस,
चुकीचा अर्थ करून घेतला म्हणून समज त्या पुस्तकाला कळेल काय आणि तो सुधरेल काय विचार नाही का त्याला. पण संत असतील ते म्हणतील काय काय समज मी सांगितले काय समज सांग नाही असं नाही असं कर. मग त्या तो कळल्यानंतर प्रश्न विचारू शिकले की काय करतात चैतन्याला चैतन्यापासून ज्ञान मिळेल अनुभव मिळेल ते जडापासून मिळणार नाही. काय करता पुस्तकाने काम होत नाही. गुरु पाहिजे गुरुमुखाने ऐकलं पाहिजे. गुरु म्हणजे संत अनुभवी संत म्हणून जायचं पुण्यात एक रूपच आहेत मग त्याच्या मुखातून म्हणजे ते अनुभवी जे आहेत ते अनुभव सांगू शकतील. मी काय करतो अनुभव नसताना नुसतं ते शास्त्र पाठ करून त्याचं पुष्कळ आधार वचन वगैरे आपण तोडपाठ करून गडगड म्हणत की नाही अगदी पांडित प्रदर्शन करायला जातो की नाही. पण अनुभव पसरले गेले की नाही शास्त्रात सांगितलेलं आहे आम्ही सांगतो असं काही नाही आम्हाला माहिती नाही. असं सांगितलं की एकाला विचारलं काय होतं त्याचा अर्थ काय सांग नाही आता उद्या आहे म्हणून शास्त्र बघतो रात्री उद्या सांगतो म्हणून तुला माहिती नाही. अनुभव नसताना सांगणारे जे असतील त्याला त्यांच्याकडून काही आम्हाला होणार नाही. त्याकरता अनुभवही पाहिजे मुख्य. तर गुरुचे 2 लक्षण सांगितलेलं आहे. गुरु म्हणजे कोण कोणाला म्हणावं त्यांच्यामध्ये लक्षणे कोणती मुख्य मुख्य लक्षण कोणती आहे. श्रोत्रियत्व ब्रह्मनिष्ठ 2 शाब्दीय परेची निष्ठा. शाब्दीय परे परे म्हणजे अनुभवामध्ये तो निष्ठात पाहिजे शाब्दीय निष्ठात पाहिजे म्हणजे तो ते समजावून सांगणारा शिष्याचे त्या संशय खेळून अनुभव दाखवणारा अनुभव करून देणारा तो श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ शाब्दीय परेची निष्ठा. असा 2 लक्षणं पाहिजे. नुसतं आता नुसता अनुभव नाही नुसतं शाब्दीय निष्ठात आहे मग त्याच्यापासून काय होईल दृष्टांत दिलेलं आहे. एक होता एकदा तो त्याला नदीत पार करून जायचं मग तो म्हणून फिरत गेला तर कसं करायचं नाव ते नाही नावाने नाही नाव नाही कसं गेला तो अंतरा बसला होता. काय होता तो कोण आहे काम काय करतो काय कुठे काय काम काय तुम्ही नदीत करून तो पण काय मी करून मी करू मी सांगतो तसं तू उदा करून असेल मला नदी माहिती सगळी माहिती आहे मला सगळं ते सगळे ज्ञान दिलेले आहे केलेलं आहे. नदी किती खोल आहे कुठं काय आहे म्हणतात ते मला माहिती आहे. हा स्वतः त्या गेलेलं नाही ह्याच्या बोलण्यावरून आम्ही बोलून जायचं प्रमाणांना प्रमाणात पुढे निघा. एक दुसरा होता पण रस होता पण ते पाय नव्हते तो बसला काय कुठे जायचं काय काय काम आहे म्हणजे पार करायचं म्हणजे मी तुला ते पार करीन म्हणा श्री सांगतो सुद्धा पार बसून ते मला सगळं माहिती आहे मी सगळं बघितलेलं आहे मी दूर लागून तर काढायला हा आहे काय त्याला माहितीच आहे का वेळे हो की नाही काय उपयोग नाही म्हणत पुढे गेला. आणि दुसरा एक मग तिसरा भेटला कथा कथा होता रोसही होता आणि त्याला विचारलं मला फार करायचं काय का तुम्ही नेतो म्हणाल मग तो नुसतं फार धर म्हणत मी नेतो मग तो त्याच्याने त्याचे काय तो करून गेला. हा एक दृष्टांत. दृष्टांचा अर्थ काय पूर्वी तो आंधळा होता तो अनुभव नसलेला नुसतं शास्त्रज्ञ शास्त्र ऐकून सांगणारा अनुभव काय विचारत नाही शास्त्रात आहे म्हणून सांगतो. म्हणजे तो नदी काय किती आहे किती लांब आहे किती हे आहे किती खोल आहे वगैरे सगळे ते ऐकून 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 तो पाठ हे केलं होतं. मग त्याच्या पाठीनं नदी लावून करतो काय जाऊ शकतो. मग दुसरा होता त्याला म्हणजे नदीची पूर्ण माहिती होती म्हणजे अनुभव होता पण त्याला नेण्याचं सामर्थ्य नव्हतं त्याला तारून नेण्याचं सामर्थ्य नव्हतं म्हणजे तो अनुभवी पण समजावून न सांगणारा बोध न करू शकणारा असा तोही त्याच्या मागे लागूनही त्याला काय. मग नंतर तिसरा होता तो 2 लक्षण होते तो अनुभवी होता म्हणजे डोसही होता आणि शरीर कट्टा होता म्हणजे डोस ते सगळं तो बघितला होता तो पुष्कळ करून गेला होता आणि करण्याचीही त्यांची शक्ती होती कोणालाही म्हणजे त्याच्या का करून तो घडला तर श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ किंवा शाब्दीय पैकी निष्ठात गुरुपासून आम्ही हा संसार नदी म्हणा सागर म्हणा करू शकतो. आता संसाराला सागर नदी वगैरे म्हटण्याचं कारण सहज विचार करायचं प्रत्येक गोष्टीच्या बद्दल आपण नेहमी विचार करत राहायचं तसं केलं. सागर कसं म्हणतात सागर म्हणजे होता
म्हणजे तरुण घडणे फार कठीण, अत्यंत अशक्य असं. सामान्यपणे एक जसं एक जहाज मिळालं तरच शक्य, नाही तर ते समुद्र करणं शक्यच नाही. तसं ते ज्ञानरूपी समुद्र जहाज मिळालं तरच जाणं, नाही तर नाही. दुसऱ्या कोणत्याही उपायाने कधीही केव्हाही अशक्य गोष्ट आहे तरुण होणे, म्हणजे यातून फार होणे, या दुःखापासून मुक्त होणे, बंधनापासून मुक्त होणे हे शक्य अशक्य आहे. म्हणून हे दाखवण्यासाठी म्हणून समुद्राची उपमा त्यांनी दिली. संसार समुद्र, संसार सागर. तया गुरुचे लक्षण पुढे असे निरूपण, परी कैसे करावे श्रवण अवधारे ते. हे ब्रह्म प्रत्यक्ष कळावे, नामरूप मिथ्या स्वभावे, काही जाणणे न उरावे या नाव श्रवण. आता काय विषय इतकाचा हा जसा का म्हणजे वेदांत विषय मुख्य त्याचे ज्ञान, वेदांत ज्ञानच मुख्य अनुभव ज्ञान आहे. त्याच्यानेच आम्ही मुक्ती मिळणार, मोक्ष. आणि ते प्राप्त करण्याला साधन म्हणजे श्रवण मनन नित्यास, हे तीन मुख्य साधन आहेत. बाकीचे परंपरागत साधन हे साक्षात, म्हणजे साक्षात फल देणार आहे. म्हणजे त्याकरता श्रवण मनन नित्यास हे मुख्यतः साधन आहे. हे अनुभव ज्ञान मिळवायला, वेदांताचं जे श्रेष्ठ स्थल मिळवायला, म्हणजे ज्ञान मार्गाला म्हणजे मुख्य साधन म्हणजे श्रवण मनन नित्यास. त्याकरता श्रवण सांगतो. श्रवण कसं करावं? श्रवण म्हणजे एका चित्ताने करावं, हे तरी जायचं आहे. इथे बसलेला आहे आणि मन कुठे गेलं असतं, त्या श्रवण नाही. श्रोता म्हणजे सगळे विसरलं पाहिजे त्यावेळेला. श्रवणाच्या वेळेला तुम्ही तुमच्या काम धाम धंदे सगळे सगळे विसरतात. मी पूर्ण लक्ष देऊन ते ऐकलं पाहिजे, एकाग्रतेने ऐकलं पाहिजे. आणि हा बोध आहे माझ्यासाठी आहे ह्या भावनेने ऐकलं पाहिजे. साधकाने असं असावं, करावं, सावं असं साधन करावं म्हणून सांगितलं. म्हणजे मला काही नाही, साधक त्यांच्या करता आहे, माझ्या करता नाही. असं समज आता समज म्हणजे काही तसं नाही, कोणा करताही नाही, माझ्या करता आहे. खरोखर पाहता या बोधाला, ज्ञानबोधाला दोघेच सांगतात, एक गुरु आणि एक शिष्य असं समजलं पाहिजे. दुसरं कोणी नाही तिकडे. ते एक श्रोत्याने काय समजलं पाहिजे, श्रोत्याने मी श्रोता आणि गुरु सांगणारे बघते, आम्ही दोघेच. प्रत्येकाने असं समजलं पाहिजे. म्हणजे अशा तऱ्हेने मला सांगतात, मला उद्देश सांगतात, म्हणून ह्या भावनेने आम्ही ऐकले पाहिजे. आणि आपल्या अनुभवाला ताडीत जायला पाहिजे. जे जे आम्ही सांगतो त्याप्रमाणे तुम्ही होत 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 तसं तशी करीत 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 जायला पाहिजे. अशा रीतीने अध्यात्म श्रवण केलं पाहिजे. होते पुढे मनना वाचून न होती संशय श्रवण. भंग. आता श्रवणात सुद्धा अनुभव हा प्रमाणच आहे, अनुभव प्रमाण आहे. अनुभवाला धरूनच आपण ऐकायला पाहिजे. असं बरोबर पटण्यासारखं आपल्या होय अंतःकरणाला, बुद्धीला पटण्यासारखे जे आहे ते अनुभव म्हणायचं. अनुभव दृष्टीने आपण अनुभवात अधिष्ठान ते काही धरूनच अनुभव लावून आपण ऐकला पाहिजे. पण इथं आम्ही सांगत जातो, मी ऐकत जातो, पण त्यावर विचार करायला तुम्हाला अवकाश नव्हतो. त्याकरता आपण ग्रहण करीत जायचं, ते गोळा करीत जायचं वगैरे. मग नंतर एका ठिकाणी बसून मनन करायचं, एक काढून एक विषय काढून एक हो केले काय विचार करायचं. मनन मनाने ते चिंतन किंवा त्याबद्दल विचार करायचा असतो, त्याला मनन म्हणतात. श्रवण आम्ही ऐकतो ते सगळे ऐकून घ्यायचं आणि लक्षात ठेवायचं. असं सांगितलं, असं सांगितलं, असं सांगितलं, नंतर हा विषय काय नव्हता. मुख्य विषय काय मुख्य आपण हे धरला पाहिजे. दृष्टांत वगैरे एखाद्या केली हरकत नाही. विषय कोणता होता हा मुख्य धरून मग नंतर हे लक्षात ठेवलं पाहिजे. मग नंतर आपण विचार करतो. नंतर आपण विचार करतो मनन म्हणतो. श्रवण करतो, मनन करीत नाही म्हणून ते निष्फळ होतं. मनन न करता नुसतं श्रवण केले की नाही, मग इकडे तिकडे गेले वारे म्हणतात. तुम्ही ह्या गाणं ऐकलं त्या गाणं सोडून द्या आणि चला विषय तुमचा तुम्हाला सुरावर रकला राहू दे, आम्ही जातो. आणि मग गुरुवा तुम्ही ते हा विषय सांगता, तुमचा विषय ऐकतो काही वेळ पण नंतर आता मी आमच्या जातो, तुम्हाला म्हणतो आमच्यामध्ये येऊ परत गेले तर तसं घेऊन केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही संग्रह करायचा, श्रवणाच्या वेळेला संग्रह करून नंतर मनन करायचं. काय ठिकाणी म्हटलेलं आहे,
श्रवणा चितगुणम मननम. श्रवणापेक्षा 100 पटीने श्रेष्ठ मनन आहे. कारण मनन केलं तर श्रवण निष्फळ होणार की. ओके. नाना पंडितांची गोष्ट मला माहिती आहेच. त्यांनी 3 आपले भावले केले होते. एक लाख रुपयाचे भावले आणि 1000 रुपयाचे, एक काळी एक कवडीची, असं 3 भावले केले. मग तर मला ओळखा सारखी आहे सारखी सारखे आहेत. एक शाळा प्रमाणाला एक काळी ते ते कुठे भोग असेल तिथे काम घातलं. एका ह्याच्यामधून काय झालं, ह्या कामातून त्या गाडी गेली. मग दुसऱ्या बाहुलीच्या तोंडातून आले, दुसऱ्या बाहुलीची फोड, हे 3. हा किंमत काय पहिल्या बाहुलीची किंमत तेवढी किंमत. ह्या कानातून घेऊन गेला की नाही, तो श्रवणातून की नाही ऐकला की सोडून दिला, काय ग्रहण केलं नाही म्हणजे तो गावडे अगदी केली. मग दुसरा होता तो सांगण्यासाठी म्हणून ऐकायचं. मग पांडित किंवा श्रेष्ठपणा मिळवण्यासाठी एक कला नाही, काय विषय आपण मिळवावेत म्हणून त्या दृष्टीने ऐकायचं आणि पुढे सांगायचं, लोकांना सांगायचं सोडायचं. ते ऐकायचं आणि लोकांना सांगायचं, इतकंच, दुसरं काही नाही. स्वतःसाठी काहीतरी त्या गाडीत कोपकं नाही. तो म्हणा काहीतरी किंमत आहे म्हणा, 100 रुपये घे, 1000 रुपये म्हणा, सगळं गेले. मग तिथे फोटोवर गेले की नाही, म्हणलं आई म्हटलं लाखाची किंमत काय सांग, गोष्ट काय सारांश काय म्हणजे ग्रहण केलं पाहिजे. श्रवणात की नाही ग्रहण केल्याशिवाय त्याचं काही केलं नाही. त्याकरता आपण ग्रहण करावं. ग्रहण करण्याकरता मनन केलं तर ग्रहण होतं, नाही तर होत नाही. म्हणून श्रवणानंतर मनन केलं पाहिजे. म्हणणं वाचन न होती संशय भग्न, शास्त्रांचे विवाद न म्हणून. मनन परत विचार करायचा, संशयाला विचार पाहिजे. परत आपण संशय फेडायला प्रयत्न करायचा. मग गणपती बघून काय कसं आहे कसं सांगितलं, मग चर्चा करायच्या पसल्यामध्ये. मग त्यांना विचारायचं संशय आहे असं. मग संशय काय संशय निर्माण होते मुलांना, हे खरा अर्थ निश्चयात्मक असंच आहे ते, असं नाही, असंच आहे नक्की म्हणून निश्चय पूर्वतेकडे ते मनाचं करायचं झालं म्हणून समजायचं. तोपर्यंत नाही संशय राहिला म्हणजे अजून आणखी विचार कर. विचार म्हणजे की मनन करणे ते बाबा आता तुमचं काम केव्हा होईल. निश्चय झाला, निश्चयपूर्वक ज्ञान झालं की नाही, मग मनाचं काम झालं. येथे दृष्टांत आणि युक्ती साधका घडे मनन प्राप्ती. आता मननात दृष्टांताचा उपयोग होतो आणि युक्ती म्हणजे विचार, कार्यकारण विचार. तो असा आहे, हे कशापासून झालं, असं कशापासून, त्यामुळे असं झालं, किंवा ह्याच्यापासूनच उत्पन्न झालं, किंवा असे कार्यकारण जे हे आहे प्रणाली. मग नंतर दृष्टांताने आपल्याला चांगले विचार करतात. आता उदाहरणार्थ जे खोटं आहे म्हणून सांगू, हे एक विधान झालं की नाही खोटं, पण हे स्वप्नाचा खोटं आहे असं स्वप्नाचं दृष्टांत दिलं की नाही, आम्हाला अकल होतं. खोटं याचा अर्थ काय करायचा, कसं तर काहीतरी आपल्याला अकल होण्यासाठी दृष्टांताची योजना उत्तम आहे. दृष्टांत आणि विचार आहे, हे कार्यकारण विचार आहे, युक्ती म्हणतात. युक्ती दृष्टांते आपण मनन करायचं, यथार्थ ज्ञान होईपर्यंत मनन करायचं. खरंच श्रवण, खरंच मन, खरंच ग्रंथ परिशीलन, चर्चा येते ते आत्मविषयी मिळत, दुसऱ्या विषयी नाही. शास्त्री नाना रीती बोलले, प्रत्यय विण अवघे फुले, ते त्या गुणी घेतले पाहिजे एक. ते विण फुले म्हणतात, ते नाही, अनुभव नाही, नुसतं घालते काय उपयोग आहे. असेल किंवा ग्रंथात सांगितलं म्हणून आम्ही खरं म्हणायचं असं नाही. प्रत्यक्ष जावा मग तुम्ही परब्रह्म गावा, वेदांत गावा. आधी ब्रह्म प्रत्यक्ष जावा मग वेदांत गावा म्हटलेलं आहे. दाखवा प्रत्यक्ष, म्हणजे प्रत्येक अनुभवाला येईल ते खरं, ते मानतो, दुसरं काय मानत नाही. त्या दृष्टीने अनुभवाला येईपर्यंत आपण विचार केला पाहिजे. अनुभव सिद्ध झाला की नाही मनात काम संपतं. अचाट बुद्धी खेळवावी, बळे मोक्ष श्री वरावी. बळे बुद्धीचा उपयोग काय, आपण हे विषय जाणतो काहीतरी, आमची बुद्धी कशा जड पदार्थ जाण्यासाठी उपयोग असतो. माती पाणी आणि हे ते यंत्र जड वस्तू जाण्यात काय, परमात्म्याला जाणं समजलं की नाही, ते खरी खरी बुद्धिमत्ता म्हणतो. आणि म्हणजे असं आहे, परमात्म्याला जाणं ज्ञान नाही, शहाणपणा काय शहाणा असते, परमात्मा जाणं असं काय, परमात्म्याला जाणते तो खरा शहाणपणा आहे. म्हणजे असे प्रचाट बुद्धी खेळवावी. सूक्ष्म विचारे समजावी पूर्ण स्थिती जे. पूर्ण आहे
ह्या पुष्कळ गोष्टी फार महत्वाच्या आम्ही सोडून दिलेल्या आहेत आणि लहान लहान गोष्टी पण तर पुष्कळ आपण हे करत बसतो. तर जे कुठून झालं कुठून माणसं आणि आपण तरी मुळात कोण आहो, कुठून आलो, कुठे जायचंय मला, मी निघालो ओके नाही, सगळे निघालो तरी पळत आहो ओके, प्रत्येक जण पळतो की नाही, पुढे 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 कुठे निघाल, कुठे पळतोस माहिती नाही, निघालाय गावाला निघालाय ओके. एक जण होता तो म्हणाला गाव कुठे कोणत्या माहिती नाही, काही नाही, नुसतं गावाला नाही या माणसाला तिकीट द्या, गावाला तिकीट द्या, कोणत्या गावाला ते माहिती द्या. तो म्हणे, काय माहिती नसलेल्या गावाला तिकीट देणार कसं. तो उपकार होता, तो प्लॅटफॉर्म तिकीट होता. कुठे जाणार नाही, काय नाही, तसा प्रकार आहे. जाणार पाहिजे, कुठे जायचंय, काय असेल स्वरूप तरी काय आहे, कशा तरी मागे लागलो, काहीतरी करतो. म्हातारी जाते आणि कुत्र पेट खाऊन जात, तसं आम्ही काहीतरी करतो, कशा तरी करतो, स्वतःला का त्याचा हे नाही, उपयोग नाही, भ्रमात पडतो आम्ही. माझे म्हणून कमवतो किंवा माझे म्हणून सगळे ते हे प्रपंच करतो. तुझं पण आहे काय खरं म्हणतं, तुझ्या एकटेच आहे काय, पुष्कळ लोकांचं आहे, पण मी माझं एकटेच आहे म्हणतो, तो त्याप्रमाणे तो हे करतोस आणि फसतोच ना शेवटी. मग सगळे काय सोडून निघणार, तुझं असलं तर मग तू सोडून कसं जाणार, तुम्हाला किती कष्ट होईल. हे खरे तुझं असेल तर तुझ्याबरोबर आलंच होते. तुझं असं कोणते पदार्थ म्हणावं, तुझ्या बरोबर नेहमीच जे राहील तिथं सांगा, कोणते ते ज्या जगात कोणते राहते काय नाही. पण हे आत्मसर्पण तसं एकंदरीत एक आहे, म्हणजे आपण सूट बुद्धीने हे पुष्कळ जाणायचं आहे. जग जीव ईश्वर मोक्ष आत्यंतिक स्थिती सगळ्या गोष्टी महत्वाच्या गोष्टी सोडून दिलेल्या आणि लहान लहान गोष्टी जायचं हे करायचं आणि याच्यामध्ये आयुष्य प्रबंध आयुष्य निघून जातं. पाहता पाहता आयुष्य जास्त आहे म्हणतो, जास्त नाहीच. प्रत्येकाचा अनुभव पहा, त्याला थोडासारखं वाटतं हे आयुष्य गेला, आला होता लहान होता तो मोठा झाला, नोकरी लग्न झाला, मुली झाला, हो म्हातारा झालाच परत, हा आणि निघाला, काय उपयोग झाला. त्याकरता ज्ञान तुम्ही करता जाणा स्वतः स्वरूप वृत्ती म्हणजे काय मिळवायचं आहे त्याकरता म्हणतात बुद्धाच्या आठ बुद्धी खेळवावी, अत्यंतिक जे आहे ते जाणं. संशय सर्वही निमाले, द्वैताचे भान विराले, मनाचे हे रूप झाले दुसरे साधन. दुसरे साधन तिसरे साधन हेची दृढ व्हावे चित्ती, तरी अभ्यासी योग रीती, तिसरे साधन निश्चिती बोली जेते. अभ्यास अभ्यास तुम्हाला हाती जी वस्तू लागलेली आहे ती त्या वस्तुरूप होऊन वस्तुरूपानेच राहायचं.